आणि सगळ्यांची दगदग चालू आहे आणि मी इथे टॉवेल घेऊन उभी आहे. पप्पा गेले तर आंघोळीला, पप्पांनंतर मी जाणार आहे आणि पटापट काय ते आटपून घेत आहेत. ज्यांची आंघोळ झालेली आहे ते पटापट आटपून घेत आहेत, ज्यांची नाही झाली आहे जे नंतर करणार आहे ते पण दुसरं कामाला लागलेत. आणि थोड्या वेळानंतर ते वाले सगळे आपण आंघोळ करायला जात आहेत आणि खूप दगदग होणार आहे आज. आणि हे दोघं बसले आहेत आणि आमचा प्रियांश आला आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं का? प्रियांश आलं आहे आमचं. हे बघा प्रियांश, प्रियांश. तर ह्यांची काही दगदग होणार नाही आहे कारण ह्यांना सगळं आयतं हे होणार आहे. सो माझे आम्ही सगळ्यांची दगदग होणार आहे. आणि आज दादा येणार आहे ना? दादा येणार आहे ना? हां, दादा येणार आहे. ती यासाठी नो बोलते. माझा पार्टनर आहे ना दादा, म्हणजे आम्ही हे करतो जो पण जास्त मोबाईल घेणार, माझी आणि दादाची टीम, या दोघांची टीम. तर फ्रेंड्स, जसे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आम्ही आंघोळ वगैरे करणार, सगळी दगदग होणार आहे आणि पूजा आहे आज आमच्याकडे. तर आता माझी आंघोळ झाली आहे आणि हे बघा मी कपडे वगैरे घातलेत आणि सगळे जेवलेत. आणि जेवण झाल्यानंतर हे बघा, आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पा आहे हा आमचा. आणि इकडे केळीच्या पानाची देठ ना पप्पा, हे सोपा ह्याला सोपा म्हणतात, केळीची सोपा. तर ह्याच्याने ते हे बांधणार आहेत, माहित नाही काय बांधणार आहे ते, मकार बांधणार आहेत. दादा पण आणलाय, हे बघा. ही आरती आतू आहे माझी, आरती आतू. हा दादा कुठे? हा दादा आहे आणि ही दादाची आजी आणि ह्या दोन आमच्या वाडीतल्या आजी आहेत. हे माझे बाबा आणि हे सगळे वाडीतले आमचे. तर सगळे आलेत आणि आता आपण बघूया की कसं बांधतात हे. इदम फलमया देवम स्थापितं पुरतस्तव. जय देवा महाराजा विघ्नहर्ता महाराजा आपल्या समीर नाईक महाराजा ग्रामदेवता वेताळ म्हणजे त्याचप्रमाणे 8 केंद्रात कुलदेवता कुळाचार, त्याचप्रमाणे घरचा आकार, कुलस्वामिनी, कुलदेवता, आराध्य देवता, स्थानदेवता, ब्राह्मण देवता, इतर 12 देवदेवता आणि महापुरुष देवता, त्याचप्रमाणे जे कोणी इतर देवदेवता असतील ते सर्व देवता. जो काय त्याने पूर्वी नवस वगैरे काही बोललेले होते किंवा इच्छित मनात काय त्यांच्या हेतू होते त्याबद्दल जो काय ते बोलले होते त्याची जी आज पूर्तता म्हणून आज या ठिकाणी सत्यनारायणाचं व्रत या ठिकाणी आज ते उभयतं स्वतः इथे बसून ते सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी करतायत. ते महाराजा मान्य करून घ्या. आज महाराजा इथे प्रत्येक देवदेवतेचे पान पोपळ विडे, त्याचप्रमाणे ग्रामदेवतेला भरलेलं श्रीफळ, कुळाचाराला भरलेलं श्रीफळ वगैरे इथे पान काढलेले आहेत. त्याच्यावर सर्व देवतेने राजी व्हा. काय जरी यावेळी कोणाचा कारणा करतो काही दात कसा होता काय कोणी केलेला असा तरी बाहेरच्या बाहेर घालवून देऊन आज महाराजा हे आपल्या सत्यनारायणाचा पूजन या ठिकाणी आचरण करतायत. ते महाराजा मान्य करून घ्या. पुढे त्यांच्या काय अजून मनकामना इच्छा असतील ते आपल्या परिपूर्ण करा. त्यांच्या आपल्या घर कुटुंबाला सुखी राखा. परदेशात असलेली मंडळी, इथे असलेली मंडळी सर्वांना सुख शांती आयुर्आरोग्य प्राप्त करून द्या. आणि आपण महाराजा आपल्या आज विघ्नहर्ता गणपती गजानना आपल्या या ठिकाणी सत्यनारायण पूजन करताय ते महाराजा मान्य करून घ्या आणि असे कृपा आशीर्वाद ठेवून बरात करून चालले महाराजा. तर फ्रेंड्स, आता जसं तुम्ही बघितलं आमच्या इकडे गाराणा घालत होते कारण पूजा आहे. तर माझी तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, फक्त थोडंसं केस विंचरायच्यात बस झालं. तर हे बघा मी कशी दिसते ते कमेंट करून सांगा. आणि हा ड्रेस आहे ती मी एक पूजा तुझ्या लग्नामध्ये एक रील बनवली होती, 2 रील बनवल्या होत्या ॲक्च्युली. ती एक चाल तुरवाली नाही, काळी बिंदीवाली आणि एक
चाल नागावानीवाली, तर ती रील तुम्ही बघितली असेल तर कमेंट करून सांगा. आणि हा ड्रेस त्या दोन्ही रीलमधलाच आहे. तर आता मी पटापट माझे केस विंचरून घेते आणि पाठी दादा उभा आहे. तर आता चला आपण भेटूया नंतर. आई आई तर इथे पूजा चालू आहे आता आणि या साईडला जेवण चालू आहे किचनमध्ये. तर आता आपण भेटूया नंतर. नाही फोटो काढायचे. आणि फ्रेंड्स आता आलेले आहेत थेट राजापूरवरून द महाराष्ट्रीयन कपल आमच्या पूजेच्या आमंत्रणाला मान ठेवून खास आलेले आहेत. स्पेशली आजच्या दिवसासाठी येण्याचा आग्रह. अरे हे आत गेलो ना. तर इथे सगळ्या गवळी पुसतायत आणि आता काय आम्हाला जास्त लाईनीत उभे राहा. तर वेळ नाही मिळाला जास्त काही व्हिडिओ बनवायला. आणि इकडे खूप आवाज येतोय फटाक्यांचा आणि ते घंटी वाजवत आहेत. भरपूर आवाज येतोय, जरासा पण आवाज येतोय. तर मित्रांनो इथे बघा आता इकडे आपल्याला 2-2 कारले दिसत आहेत. 3
जे आम्हा मुलांमधून कोणालाच आवडत नाही. ह्याची भाजी सर्वात जास्त कडू. तर आता आपण जाऊया. काय तर मित्रांनो, मी आणि दादा घरच्या दिशेने धावतोय जोरात जोरात. दादा पुढे, दादा गेला पुढे. आता मी पण धावते फास्ट. अशा मोकळ्या रस्त्यावर आम्हाला धावायला खूप मजा येते. म्हणजे एकदम मस्त असतं. तर फ्रेंड्स, हे आहे आमचं घर. ही बघा रांगोळी आमची. तर फ्रेंड्स, आजच आम्ही गौरी गाण्याला गेलो होतो आणि आजच आहे आमच्याकडे दुसऱ्या वाडीतले आम्ही थोडी लोक बोलवली आहेत. हां, दुसऱ्या माळगावचं भजन साठी आम्ही थोडी लोक बोलवली आहेत. तर ते आता इथे भजन करतात आणि दादा त्याच्या टॅबवरून व्हिडिओ करणार आहे. मी मोबाईल कॅमेरावरून आणि थोडं मोबाईलवरून पण करणार आहे. तर आता आपण बघूया भजन. तर मित्रांनो, ही आहेत सगळी भजनाची लोक जी आमच्याकडे आता भजन करायला येणार आहेत. ते काका पेटी वाजवणार. हे सगळं त्यांचं सामान घेऊन आले आहेत. माईक वगैरे सगळं आलं आहे आणि ह्या दोघांची लुडबुड चालली आहे. तर आता ह्यांना मी बाहेर काढते, काठीने फटकावून काढते आणि मग तुम्हाला हे दाखवते. सासरे म्हणून पडलो. आता जिल्ह्याचे नाही. तू नको पाया पडा, मी पडते. सासरे बुवा. अरे बाप रे. विवेकने उचलू तो आतो आज. दादा हां, एकच मिनिट. ए बाय 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 बाय. जर लवकर तिकडे आजचाच दिवस आहे म्हणजे मग मोकळे जाणार. बाय नको, हे पकड. नवीन वौसा आहे. नवीन वौसा आहे विवेकचा जोडा. विवेक आणि स्नेहा ते आलेले आहेत आमच्याकडे नवीन वौसा घेऊन. हे मी तुला दिला नाही. कधी दिलेला? अच्छा, जाऊ बाई जोरात. एकदमच जोरात. ह्याला द्यायचं की नाही द्यायचं माहिती नाही ना. एकामेका असं ठेवा त्याच्यावर. पकडे थांब तू माझ्या पायाने. तू जरा त्याच्यावरती नाही पडू दे. मग हाय हॅलो करा. त्याला ओसो ओसो ओसो. चाय बी पिऊन जावा. बसा, चाय बाय पिऊन जावा. डाळ भात खाऊन जावा.
भूक लागली तर जेवून जा, आमच्याकडे जेवा ना. काहीदा तयार करून ठेवा, येतो भजन करून. अरे बघितलं ना आमचा बायका कसले ते व्हिडिओ करीत असतो. कर आता तुझ्याकडे या काय चालू आहे हो ना. तर सरपंच काय तो नाचतलास काय नाचतलं नाच. सगळी दिसते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवनीस कशाली. तर आज आहे मित्रांनो आमच्याकडे उभं भजन. तर तुम्ही बघा आम्ही कसं उभं भजन करतो. आणि उभं भजनामध्ये मी पण नाचणार आहे. सो माझा व्हिडिओ पप्पा करणार आहेत. चला आता आपण उभं भजन करूया. la 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 la
तर फ्रेंड्स, आज आहे आमच्याकडे मामदा आणि आज आमचा बाप्पा घरी जाणार आहे आणि सगळे आता जेवायला बसले. त्यानंतर गौरी विसर्जन होणार आणि मग आमचा बाप्पा घरी जाणार आहे. अरे आखीच लावलं का भावाला? हा आमचा जेवणकार गणपती.